आय-सी-टी आणि एस-एम-सी सध्याच्या खूप पॉप्युलर कन्सेप्ट आहेत, बट याच्यामधला एक डिफरन्स तुम्ही समजून घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा एस-एम-सी म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्ट. हे बेसिकली प्राइस ॲक्शन ड्रिव्हन जास्त असतं, लिक्विडिटीचा पार्ट थोडा कमी येतो बट येतो. आणि याचे जर कंटेंट तुम्ही जर बघितले तर याच्यामध्ये ऑर्डर ब्लॉक, फेअर व्हॅल्यू गॅप, लिक्विडिटी, ब्रेकआउट स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर अशा प्रकारचे कंटेंट येतात. त्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे आय-सी-टी म्हणजे इनर सर्कल ट्रेडिंग. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय काय कंटेंट सेम आहेत, म्हणजे जसं की एफ-व्ही-जी, फेअर व्हॅल्यू गॅप, ऑर्डर ब्लॉक, ब्रेकआउट स्ट्रक्चर, बट 2-3 कन्सेप्ट वेगळे आहेत. ज्याच्यामध्ये येतं एम-एस-एस मेन पार्ट म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, त्यानंतर येतं एम-एस-बी मार्केट स्ट्रक्चर ब्रेक. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक डिफरन्स दाखवतो. एस-एम-सी मध्ये ज्यावेळेस BOS होतं म्हणजे ब्रेकआउट स्ट्रक्चर, त्यावेळेस हायर हायचं क्रिएशन होतं, एक रेजिस्टन्स ब्रेक होतो आणि नवीन रेजिस्टन्स क्रिएट होतं. याला म्हणतात ब्रेकआउट स्ट्रक्चर, म्हणजे मार्केट एखादा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक करतं. सेम कन्सेप्ट ज्यावेळेस आय-सी-टी मध्ये होतो, इनर सर्कल ट्रेडिंग, त्यावेळेस ते लिक्विडिटी जास्त ग्रॅब करतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मार्केटमध्ये हायर हायचं क्रिएशन झालं असतं, बट मार्केट जी खालच्या साईडची लिक्विडिटी असते, जिथे लोकांचे स्टॉप लॉस असतील, ती लिक्विडिटी पहिलं ग्रॅब करतं आणि त्यानंतर परत नवीन हाय क्रिएट करतं. हा असतो आय-सी-टीचा कन्सेप्ट. म्हणजे जी इंटरनल लिक्विडिटी आहे ना, ती आय-सी-टी मध्ये जास्त ग्रॅब करतं. बाकी अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी पेजला आत्ताच्या आत्ता फॉलो करा.